आता गती द्यायचं काम पुढच्या काळात करायचंय। देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि जिल्ह्यामध्ये आपले पालकमंत्री सक्षम आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे की या मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी ही दोन्ही मंडळी आपल्या पाठीमागे उभं राहून सगळे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणाने पुढच्या काळात सहकार्य करणार। आज बहुशिनामाडा योजनेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही डीपीसीतून 90 लाख रुपये तुळशीसाठी मंजूर केली। तिथं विधानसभेला पाईपाची ट्रक आणून उभा केली या लोकप्रतिनिधींनी आणि ती गोळी बाबडी जनता तुळशीची त्यांना वाटलं खरोखरच तळ्यात पाणी आणतंय का की मला 6 महिन्यात पाणी आणतं। ट्रक उभा राहिली, मतदान झालं की ट्रक गायब झाले। भवानी तळ्याचे तिथला किस्सा आहे। मारुती इथं आला असला तर तीच सांगत होता आणि अशा पद्धतीनं भाऊ खरं तुळशी गाव हे दुष्काळी गाव आहे। 22 तुळशी अंजनगाव परितेवाडी ह्याला सीनामाडा उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश केलेला आहे, परंतु याला निधी नसल्यामुळे ही योजना पुढचा टप्पा जे सीनामाडाचा आहे तो रखडलेला आहे। आपण मागच्या ह्या इलेक्शनच्या आधी सीनामाडा उपसा सिंचन योजनेसाठी बैठक लावली। पाटबंधारे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांना आपण या ठिकाणी बैठक लावून या सीनामाडा उपसा सिंचनच्या योजनेसाठी पुढचा निधी मंजूर करण्यासाठी आपण प्रस्ताव सादर करायला सांगितला। पण माझी या निमित्ताने विनंती आहे की ही निवडणुका झाल्यानंतर लवकरात लवकर आम्हाला सीनामाडा उपसा सिंचन योजनेसाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे आपण विनंती करून या माढा तालुक्यातला राहिलेला या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावून द्यावा। त्याचबरोबर आपण पालकमंत्री जयभाऊ यांनी जाधववाडीच्या खंदारे तलावासाठी सुद्धा सीनामाडा उपसा सिंचन योजनेतून जोडण्यासाठी 25 लाख रुपये देऊ केले। लवळ गावामध्ये सबस्टेशन 33 केव्हीएचं मंजूर होतं, दादाने केलेला जागेचा प्रश्न होता। त्याच्यामध्ये आम्ही पालकमंत्र्यांकडे जाऊन सातत्याने पाठपुरावा करून जागेचा प्रश्न मार्गी लावला। त्या ठिकाणी दुसरं 220 केव्हीचं सबस्टेशन मंजूर झालं आणि त्या सबस्टेशनची खरोखर पुढच्या काळामध्ये मोडणीम भागाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे, कारण मोडणीम मध्ये आता नव्याने होणारी MIDC आहे, त्या उद्योगासाठी चांगल्या दाबाने विजेची गरज भासणार आणि म्हणून MIDCचा प्रश्न जी MIDC मगाशी शिवानंदांनी सांगितली की दुसरीकडे घेऊन जायचं चाललेलं होतं, परंतु आम्ही त्यावेळेस सुद्धा आदरणीय पालकमंत्री जयभाऊंना विनंती केली। त्यांनी नागपूरच्या अधिवेशनात बावनकुळे साहेबांकडे बैठक लावून की MIDCचा थांबलेला विषय हा पुन्हा मार्गी लावला आणि थांबलेला म्हणजे MIDC पूर्ण इको सेन्सिटिव्ह झोन मुळे कॅन्सल करण्यात आलेली होती आणि ते इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये 30% क्षेत्र आहे। त्या क्षेत्र असलं तरी त्याच्यात बिना प्रदूषण करणारे उद्योग घेता येते आणि तशा पद्धतीचं ठासून भाऊनी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना ठामपणे सांगितल्यानंतर त्या सगळ्या मंडळीनं ते MIDCचा मार्ग मोकळा करून दिला आणि मोडणीमच्या MIDCचं आता लँड ऍक्विजिशनचं काम सुरू झालेलं आहे। एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो। भाऊ आता आष्टी उपसा सिंचन योजनेतलं काय मोडणीमचा परिसर बघायचं होतं, त्याच्यामध्ये व्यवहार्य तलाव आणि व्यवहार्य तलाव 40 एकराचा तलाव आहे आणि श्रीखंडे तलाव एक आहे। त्याच्यामध्ये बहुतेक करून 1 नंबर वार्डातला बराचसा भाग बघायचा होतोय मोडणीमचा आणि या तलावामध्ये आम्ही पाईपलाईन जोडली। आपण साहेबांना सांगून इरिगेशनच्या एसीना सांगून हे दोन्ही तलाव आम्हाला या रोटेशन मध्ये भरून द्यावं म्हणजे आमचा उन्हाळ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार। आज लवळ या मोडणी मतदारसंघातलं एक मोठं गाव आहे आणि या लवळच्या बाबतीमध्ये भाऊ गाव मोठं आहे आणि या गावाला 10 रस्ते आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे त्या ठिकाणी आम्ही अनेक रस्ते पंतप्रधान सडक योजनेतनं वेगवेगळ्या योजनेतनं झालेले, परंतु त्या ठिकाणी प्रामुख्याने लवळ सापटणे रस्ता हा मुख्यमंत्री सडक योजनेतनं आम्हाला करून द्यावा। लवळचा होळे रस्ता सुद्धा आम्हाला कुठल्या ना कुठल्या योजनेतनं करून द्यावा आणि त्याचबरोबर लवळ ते भूताष्टे रस्ता सुद्धा आम्हाला कुठल्या ना कुठल्या योजनेमध्ये बसवून हे तिन्ही रस्ते लवळचे केले तर मला वाटते लवळचा इतरही छोटे मोठे रस्ते त्याला सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला निधी द्यावा, जेणेकरून आमच्याकडे लवळ बागायत गाव आहे
आणि त्या गावाच्या परिसराला जोडणारे अनेक रस्ते आहेत आणि त्या सगळ्या रस्त्यांना आम्हाला कुठल्या ना कुठल्या निधीतून मंजुरी द्यावी एवढीच या निमित्ताने विनंती करतो. अधिक वेळ न घेता आज या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या विकास कामांना गती देण्याचं काम आदरणीय भाऊ करणार आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आपल्याकडे जे तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही भगिनी आणि जिल्हा परिषदेची भगिनी या तिन्ही महिला उमेदवार आहेत आणि या तिन्ही भगिनींना आपण विक्रमी मताने निवडून द्यावं. कारण थांबलेला जो विकास आहे त्याला जर गती द्यायची असेल आणि राहिलेले आपले प्रश्न सोडवायचे असतील तर भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हावरती उभा असणारे या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबून 7 फेब्रुवारीला आपण एक नवीन विक्रम या निवडणुकीच्या माध्यमातून करावा आणि ह्या जिल्हा परिषदेतून आणि पंचायत समितीतून जे आपले छोटे मोठे प्रश्न सोडवायला जाणारी मंडळी त्यांना ताकद देण्याचं काम आपण सर्व मतदारांनी करावं एवढीच आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मंत्री आदरणीय जयंत भाऊ गोरे भाऊला विनंती करतो भाऊ आम्हाला मार्गदर्शन करावं. गोरे भाऊ जय भाऊ जय भाऊ. आज आपल्या मोडलिंग जिल्हा परिषद गटाचं भविष्य आपण येणाऱ्या 5 वर्षासाठी कुणाच्या ताब्यात देणार आहे कुणाच्या हातात देणार आहे ही ठरवणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं होत असलेल्या सभेसाठी स्टेजवरचे सगळे मान्यवर खास करून आदरणीय रणजित भैया त्यासोबत मोडलिंग जिल्हा परिषदेच्या उमेदवार सन्माननीय वंदनाताई शिवाजी कांबळे पंचायत समितीच्या उमेदवार सन्माननीय मंदाकिनी चांगदेव वरवडे आणि आपले दुसरे उमेदवार लाहोर पंचायत समितीचे सोनाली माळी या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी होत असलेल्या सभेला आपण प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. खास करून आमच्या लाडक्या बहिणी बसलेल्या त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आपण सगळे लाडके भाऊ आणि ज्येष्ठ नागरिक बंधू आणि पत्रकार बंधू, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ही निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये असताना ही निवडणूक आपण नेमकी का लढतोय. भविष्यामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जे पक्ष ज्या पक्षाचे नेते या ठिकाणी येत आहेत जवळजवळ 1.5 वर्षापासून आपल्याला या विधानसभा मतदारसंघाचा आमदार या जनतेनं केला. प्रचंड मोठा विश्वास आपल्या सगळ्यांच्यावर टाकला. तेव्हा इतर निवडणुकीला मत मागायला येत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 1.5 वर्षामध्ये केलेल्या कामाचा हिशोब द्यावा लागेल आणि ते हिशोब घेऊन आपण मत मागायला आलं पाहिजे. हा पहिला विषय आहे. ते इथं मत मागायला येतील त्याच्यासोबत शिवाजीराव तुम्ही केलेले खासदार पण येतील. सांगत होतो शिवाजीराव कशाला नाराज लागतात. आपलं कसं बी होतं ते कामाचं होतं. नाही ऐकलं शिवाजीराव आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी मदत केलं त्याने कुणालाच सोडलं नाही. तुमचं काय आहे. जरा झालं गेलं दिलदारपणे मदत केली. मदतीची परतफेड पण करतात आता काळजी नाही. पण या ठिकाणी मी त्यांनाही माझा सवाल आहे. 1.5-2 वर्ष झाले आपल्याला खासदार केले. जेव्हा इथे याल ना मत मागाल ना तेव्हा केलेल्या कामाची यादी घेऊन या. काय तुम्ही तुमच्या या मतदारसंघामध्ये दिवे लावले, पंथी लावली, मेणबत्ती लावली,
काही लोक सांगायला या आणि भविष्यात काय करणार आहे सांगायला या. आजपर्यंत 1.5 वर्षामध्ये, 1.25 वर्षामध्ये नया दमडीचं काम ज्या लोकांनी केलं नाही ती लोक तुम्हाला मतं मागायला येणार आहेत. ज्या बबनदादा शिंदेनी एक विचाराचं, संस्कृतीचं, विकासाचं राजकारण या भागात 30-35 वर्ष केलं, त्या मतदारसंघामध्ये लबाडांची टोळी आता राजकारण करत येते. काही नाही, कोण सांगतोय शक्तीपीठ करतोय, कोण सांगतोय MIDC, कोण सांगतोय अन्य काय, सगळ्या गोष्टी सांगतायत. पण आपल्याला मला मनापासून या ठिकाणी सांगायचं आहे की या लोकांच्या मध्ये काही क्षमता आहे, काही काम करू शकत नाही. शिवाजीराव काय इथे सांगणार आहे, पालकमंत्र्यांनी आम्हाला 1 रुपयाचा निधी दिला नाही. पालकमंत्र्यांनी आम्हाला 1 रुपयाचा निधी दिला नाही म्हणजे आमदार नाही देणार येते. आता जे स्वतः त्याला 1 रुपया मिळत नाही तुम्हाला काय देणार आहे, काय देणार आहे सांगा. अरे बाबा, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून तुमचा जयाभाऊ पालकमंत्री म्हणून काम करतो. राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं भारतीय जनता पक्षानं आपली सेवा करण्याची संधी मला दिली आहे. आणि जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, आमच्या महिला भगिनींचं बचत गट असतील, हे सगळ्या व्यवस्था या ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात आणि ग्राम विकास खात्याच्या माध्यमातूनच या सगळ्या संस्थांना निधी मिळतो. मग ग्रामपंचायतीचं कार्यालय असेल, गावाचा अंतर्गत रस्ता असेल, गावातलं गटरचं काम असेल, गावातल्या मंदिराचं काम असेल, गावातल्या स्मशानभूमीचं काम असेल, गावातल्या स्मशानभूमीतला कट्टा बांधायचं काम असेल, कुठल्या गावातलं जे जे काम करायचं ते सगळं काम करायचं असेल तर ग्राम विकास खात्याच्या माध्यमातूनच होतं. म्हणून ही ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येणार जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. सांगा आमदार साहेब, तुमची जिल्हा परिषद येणारच नाही, पण अगदीच खूप मोठा अपघात झाला आणि आलाच तर निधी कुणाकडे मागणार आहे, तर निधी कुणाकडे मागणार आहे. आणि माझ्याकडे आला तर मिळणार आहे. तुम्हीच सांगताय रुपया मिळणं, मी कोर्टात जाणार आहे. जावा कोर्टात नाना निधी. ज्यांची स्वतःची पात्रता नाही, आमदार फंड सोडून, खासदार फंड सोडून ज्या लोकांनी 1 रुपयाचा निधी 2 वर्षामध्ये आमच्या मोडणीम जिल्हा परिषद गटामध्ये दिला नाही, ती माणसं इथे येऊन मतं मागतात आणि ती माणसं सांगतात आम्ही विकास करतो. कुठून करणार आहे? दिल्लीमध्ये मोदीजी, मुंबईमध्ये देवेंद्रजी आणि सोलापूरमध्ये जयकुमार. सांगा कुठून आणणार आहे? माझी जनतेला विनंती आहे, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं. एकदा अनुभव विधानसभेला घेतला, त्या अनुभवाचा परिपाक काय झाला पण सगळ्यांनी बघितलेला आहे. माझी विनंती आहे, मोडलीमच्या MIDC बद्दल अनेक लोक बोलतात. अरे मोडलीमच्या MIDCच्या संदर्भात अनेक प्रश्न उभे करून ही MIDC गायब करण्याचं पाप या भागातल्या लोकप्रतिनिधींनी केलं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती बैठक लावली, रणजित भैया पण होता, तुम्ही शिवाजीराव पण होता, सगळेजण आले म्हणजे भाऊ आमची MIDC चोरीला गेली, आमची MIDC आम्हाला पाहिजे. MIDCची बैठक लावली, जमिनीच्या अनेक प्रश्न होते. कलेक्टर महोदयांना असं ट्रेनिंग देऊन ठेवलं होतं आणि हे करता येणार नाही, ते करता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि MIDC बंद करण्याचं पाप
अरे काम चालू करायला मंजूर करायला वर्षानुवर्ष लागतात आणि मेहनत करायला लागते. आमदाराचं काम नवी एमआयडीसी करण्याचं असतं का एमआयडीसी बंद करण्याचं असतो? हा, ही एमआयडीसी बंद करण्यासाठी मेहनत करणारा घरी त्याला साथ देणारा तुमचा खासदार. अरे ती बैठक घेतली, मला सांगितलं, कलेक्टरला सांगितलं ही एमआयडीसी करायला लागेल. ज्या भाषेत सांगितलं ती भाषा इथं सांगणार नाही. पण जोपर्यंत मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तोपर्यंत या जिल्ह्यातलं विकास काम आणि मोडणीची एमआयडीसी हलवायला अजून जन्माला यायचं आहे. ही एमआयडीसी करून दाखवणार, ही एमआयडीसी मोडणीला करून देणार, इथं एमआयडीसी विकसित करणार. हा जनता हलवून दाखव, बघू कोणाकोणाचा दम आहे. कोण तुम्हाला मला शक्तीपीठच मी करतोय. शक्तीपीठ कुठनं? विठ्ठल कारखान्याला जातो, कुठनं जातो? अरे हा शक्तीपीठ मार्ग झाला पाहिजे, ही भूमिका त्या सांगोल्याच्या परिसरात जात होता. जिथं नागपूर गोवा हायवे आहे तो हायवे जातो, तिथून त्याला पॅरलल जात होता. मुख्यमंत्री महोदयांना या जयकुमार गोरेंना विनंती केली, सांगितलं साहेब या भागातनं पहिला हायवे जातोय, दुसरा हायवे आमच्या या भागातनं माऱ्याच्या परिसरातनं अकलूज मालसिरस मार्गे शिंगणापूर शिखर शिंगणापूर मार्गे तसाच पुढं गोंदवलीच्या मार्गे पुढं मायनी विट्याच्या मार्गे आष्ट्यावरनं इस्लामपूरच्या मार्गे तो ज्योतिबाच्या पैठ्यातनं चंदगडला घेऊन जावा. आमच्या ज्या भागाचा विकास झाला नाही त्या भागातनं हायवे गेला तर या भागामध्ये समृद्धी येईल, या भागाचा विकास होईल, हे भाग दळणवळणानं जोडला जाईल आणि आमच्या भागाला महत्व येईल. म्हणून मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की हा शक्तीपीठ मार्ग आमच्या भागातून गेला पाहिजे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने आदेश दिले आणि हा शक्तीपीठ मार्ग त्या भागातून बदलून या भागातून नेला. शिंगणापूर गोंदवले माऱ्याच्या भागातून असा पुढे नेला आणि हे म्हणजे शक्तीपीठ मार्ग मीच मंजूर केला. अरे बाबा, वाजत राहणं फक्त नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं. वाजंत्री स्टेजवर चढला तर माणसं काय करतील? आणि आमचे वाजंत्री बांधव ते इमानदार असतात. त्याला सुद्धा माहिती आहे स्टेजवर नवरदेवाला सोडलं की आपल्याला जायचं असते. हे सारखं स्टेजवर चढते, सारखं मी केलं म्हणते. काय या एमआयडीसी मार्ग मुख्यमंत्र्यांचं एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा शक्तीपीठ मार्ग आमच्या मार्गातनं असाच पुढं मालसिरस अकलूज मालसिरस मार्गे तो महामार्ग आमचा शिखर शिंगणापूर मार्गे चंदगड आणि तिथून पुढे महामार्ग नेला आणि या भागामध्ये विकासाची दारं उघड करण्याचं काम या माध्यमातून केलं. अशा अनेक विषय तुमच्या माझ्यासाठी आहेत. या सगळ्या विषयाला न्याय देत असताना आपल्याला माहिती आहे आनंदचा विषय शिवाजीराव आपण बघितला. पिढ्यानपिढ्या सावताबाबांचं स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रातून सावताबाबांचे भक्त त्या ठिकाणी येतात आणि त्या स्मारकाचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली. आणि ती भूमिका घेत असताना 150 कोटी रुपयाचा विकासाचा आराखडा आम्ही मंजूर केला. जमिनीचं अधिग्रहण चालू केलं. शिवाजीराव एकाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्याचा वाटा त्यासोबत जे शेतीचा मोबदला आहे तो दिल्याशिवाय काम चालू करणार नाही. तर 150 कोटी रुपयाचा हा आराखडा 200 कोटीचा झाला तरी सुद्धा सावताबाबांचं भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी उभं करणार आहे. सिनामाला उपसा सिंचन योजनेचं काम आहे. आदरणीय बबनदादाच्या माध्यमातून ते काम झालं. पण ते काम पुढे घेऊन जाण्यासाठी आणखीन गावाचा समावेश करण्यासाठी त्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची आवश्यकता आहे. त्या गावांचाही समावेश आदरणीय बबनदादांनी करून घेतला आहे. आमदार साहेब तुम्ही आमदार झालाय. आता मंजूर झालेल्या योजनेला
पैसा आणा की आणा की नुसतं भाषण देऊन होतं काय नौटंक्या करून दिसतं का पाणी अरे त्याला 600 कोटी 300 कोटी रुपयाच्या निधीची 350 कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे गेलो माननीय मंत्री विखे पाटील साहेबांच्याकडे गेलो बैठक लावली आणि त्या 350 कोटी रुपये मंजूर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आज जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या भागाचा सुपुत्र म्हणून आपल्याला शब्द देतोय 350 कोटी रुपये येणाऱ्या 6 महिन्याच्या आत मंजूर करून त्या योजनेचं काम चालू करून या भागातल्या लोकांच्या शेताला पाणी द्यायचं काम आम्ही करणार आहे सांगा आमदार साहेब तुम्ही काय करणार आहे आपलं झिंगलेलं असतं तिथे जाऊन काय करणार आहे ते गावागावात फिरते म्हणतो भाजपचा सुपडा साफ करणार आहे अरे बाबा एवढं साहेब तू भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षाला संपवणारा अजून जन्माला यायचा आहे ना जन्माला यायचं बाकी सोडून द्या अरे आपल्या बाप दादाने उभं केलेलं सगळं ऐश्वर्य संपवण्याचं काम केलं लोकांना देशोनदीला लावलं कारखाने बुडवले पतसंस्था बुडवल्या जर त्याच भाजपनं वाकडी नजर केली असं उभं राहायला लागेल कसं असं कुठं उभं राहतात कुठं कुठं मी नाही म्हणत तुम्ही म्हणता आपला काय संबंध जनतेने ठरवलंय आणि एवढ्या भानगडी एवढी लपडे तुम्ही दुसऱ्याला शिकवता बाकी त्याला सांगता अरे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या ज्या भागात कधी भारतीय जनता पक्षाचं नामोनिशाण नव्हतं त्या भागात भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर पॅनल उभं केलं या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष उभा राहिला प्रत्येक नगरपालिकेमध्ये लढाई केली आणि 2017 साली भारतीय जनता पक्षाचे फक्त 31 नगरसेवक होते 31 नगरसेवक त्यात 21 नगरसेवक त्या अक्कलकोट नगरपालिकेचे होते अख्ख्या जिल्ह्यामध्ये 10 नगरसेवक होते त्या भारतीय जनता पक्षानं निवडणूक लढली ताकदीनं लढली आणि बघता बघता 144 नगरसेवक निवडून आणले 144 नगरसेवक 3 ठिकाणी नगरात 4 ठिकाणी नगराध्यक्ष केले 3 ठिकाणी बहुमत केलं ती ताकद भारतीय जनता पक्षाची होती 7 नगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्षाचं बहुमत आहे आणि जिथं नव्हतं तिथं आमचा पक्ष उभा राहिला मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आले मला सांगा तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करता आपलं सोडून तुतारी कुठंच वाढली नाही कुठंच नाही अकलूज मध्ये सुद्धा अरे साधी पोरं उभं राहिली ज्या अकलूज मध्ये बूथ लावायची कल्पना कधी नव्हते कधी बूथ कोण लावू शकत नव्हतं त्या अकलूज मध्ये आमच्या साध्या पोरांनी 10,000 मतं घेतली आणि गल्ली गोळातलं गली फिरत होतं माहिती पाटील गल्ली या गल्लीत एक पाटील त्या गल्लीत एक पाटील त्या गल्लीत एक ताई या गल्लीत एक ताई आणि म्हणे सुपडा साफ करणार सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली 102 पैकी 87 जागा भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर निवडून आणल्या तिथं तुतारी एक जागा नाही एक जागा सुपडाचा पुण्यात झालाय काँग्रेस 2 तुतारी 1 MIM 8 MIM सुद्धा नाही आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करणार आहे आज सांगतो लावा ताकद भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये बसणार आहे त्यामध्ये आमच्या वंदनाताई असणार आहेत या भागाच्या विकासासाठी मी ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतो या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतो या भागातल्या सगळ्या पायाभूत सुविधा
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून येतात ते सगळीच्या सगळी कामं फक्त आणि फक्त ग्रामविकास खात्यातून मंजूर होतात आणि राहिलेली कामं डीपीडीसीतून मंजूर होतात. ग्रामविकास खातं माझ्याकडे आहे, पालकमंत्री म्हणून डीपीडीसी माझ्याकडे आहे. सांगा हे कुठनं काम आणणार आहे, सांगा हे कुठनं विकास करणार आहे, कुठून पैसा आणणार आहे. रोज रडतात पालकमंत्री आम्हाला पैसे देणार. साधी साधी माणसं आमचा रणजित भैयाला आला डीपीडीसीतनं 15 कोटी रुपये एका दिवसात घेऊन आला. हा? इथं मोडलीला 50 लाख दिले. मी आज सांगतो तुम्हाला प्रत्येक गटात जाऊन माझा शब्द आहे, तुमचा आमदार आहे ना, 5 वर्षात प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये मिळून 25 कोटी रुपये फंड 5 वर्षाचा. किती किती 1 वर्ष गेले, 5 वर्ष करा, किती राहिलं 20 कोटीच्या वर रुपये आणू शकत नाही. आणि तो बी अख्ख्या मतदारसंघात वंदना ताईला निवडून द्या, आमदारापेक्षा 1 कोटी रुपये जास्त देतो. आमदार 20 कोटी रुपये, वंदना ताई 21 कोटी रुपये. भैयाच्या नादी लागूच नका, बाकीचा विषय सोडून द्या, बाकीचं सोडून द्या. त्यामुळे आपल्याला मला सांगायचंय अशा अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवाजीराव मगाशी काळात मला म्हणले, भाऊ तुमच्याकडे 25-15च्या माध्यमातून आमच्या गावाला पैसे द्या. या मोडणी जिल्हा परिषदेतल्या शाळेसाठी 11 खोल्या द्या. सांगा आमदार साहेब, या 11 खोल्या कुठून देणार आहे? मोडणीम जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार माझी पत्नी वंदना शिवाजी कांबळे, मोडणीम गावचे माजी सरपंच चांगदेव मामा वरोडे यांच्या पत्नी मंदाकिनी चांगदेव वरोडे, तुळशी गावचे सरपंच दिगंबर माळी यांच्या पत्नी सोनाली दिगंबर माळी, या तिन्ही महिला उमेदवारांना भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं या ठिकाणी यांना कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड अशा पद्धतीने मतदान करून त्यांना विजयी करण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब या सभेच्या निमित्ताने आपल्याला विनंती करण्यासाठी या तालुक्याचे तरुण नेते रणजित बबनराव शिंदे तसेच या परिसरातील मोडनिंब, बैरागवाडी, जाधववाडी, आरण, परितेवाडी, तुळशी, वरवडे, फोळे, उजनी, माणा आणि लवळ या गावातील उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी आणि या सभेच्या निमित्तानं खास करून उपस्थित असलेल्या सर्व गावातील आलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो, सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना विनंती करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे निवडणुका ह्या नेहमी विकासाच्या मुद्द्यावरती लढवल्या जातात.
आणि या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय त्यांनी उराशी बाळगून गेले 35 वर्ष अत्यंत तळहाताच्या फळाप्रमाणे त्यांना या तालुक्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, दीनदलित सर्वांना बरोबर घेऊन या तालुक्याची सूत्र हातात घेऊन ज्या दुष्काळी तालुक्याचा कायापालट करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं ते या तालुक्याचे दैवत ज्यांनी आज सध्या अमेरिकेमध्ये सध्या उपचार घेत आहेत आणि या माढा तालुक्यातील निवडणुकीमध्ये बारकाईने लक्ष असणारे आदरणीय आमदार बबनराव शिंदे यांनी या तालुक्याचा कायापालट करत असताना आपल्या सगळ्यांना माहित आहे खऱ्या अर्थाने तालुक्याचा विकास करण्याची जबाबदारी ज्या नेतृत्वाने घेतली आणि 30 वर्षांमध्ये ज्या दुष्काळी तालुक्याचा कायापालट झाला यामध्ये प्रामुख्याने सीना माढा उपसा जलसिंचन योजना असेल, भीमा सीना जोड कालव्याची निर्मिती असेल, या दोन्ही महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या तालुक्यातील माझ्या शेतकऱ्याला हक्काचं शेतीचं पाणी या उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 42 गावाच्या माध्यमातून जवळजवळ 45 ते 50,000 एकर बागायत क्षेत्र या तालुक्यामध्ये निर्माण करण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलं, तालुका ओला झाला. तालुक्यापुढे अनेक प्रकारचे प्रश्न होते आणि मग शेतकऱ्याच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे, त्यांचा ऊस वेळेवर गेला पाहिजे आणि म्हणून 2000 साली सुरू केलेला साखर कारखाना आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं गाळप करणारा कारखाना ज्याची क्षमता आहे ते विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या माध्यमातून आपणा सर्वांना माहित आहे. ज्यांनी या राज्यामध्ये एकमेव असा कारखाना आहे ज्या शेतकऱ्याचा ऊस शेतामध्ये कारखान्याला गेला त्याच्या 10व्या दिवसाला शेतकऱ्याच्या खात्यावरती त्यांनी केलेल्या काबाड कष्टाचं फळ त्यांचं बिल देण्याचं काम निश्चितपणे राज्यामध्ये एकमेव जर कोणता कारखाना असेल तर तो आमदार बबनराव शिंदे या तालुक्यामध्ये रणजित बबनराव शिंदे या ठिकाणी मोठ्या ताकदीने या ठिकाणी चालवतात. मित्रांनो, यामध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे सीना माढा योजनेच्या बाबतीत आपल्याला जाणीवपूर्वक मी या ठिकाणी आठवण करून देतो. जी योजना सुरू झाली आजपर्यंत 625 कोटीचा निधी या योजनेवरती खर्च करण्याचं काम आमदार बबनराव शिंदेच्या माध्यमातून झालं आणि जी या भागातील या योजनेमध्ये अपूर्ण असणारी कामं आहेत त्यामध्ये चाऱ्याची कामं असतील, सिमेंटचं कॉन्क्रीट करणं असेल किंवा माझ्या शेतकऱ्याच्या गेलेल्या जमिनीला भूसंपदाची रक्कम मिळवायची असेल, यासाठी रणजित बबनराव शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री या राज्याचे आयडॉल असणारे आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे यांच्या माध्यमातून जवळजवळ 350 कोटी रुपयाचा निधी या अपूर्ण कामासाठी मिळण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावून 350 कोटीचा सुप्रमा नवीन सुधारित अंदाजपत्रक हे राज्य सरकारच्या अर्थ खात्याच्या सचिवाकडे गेलेलं आहे. दुर्दैवाने या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय आपल्या सर्वांचे नेते अजितदादा पवार यांचं दुर्दैवाने काल दुःखात निधन झालं आणि म्हणून या सगळ्या कामाच्या संदर्भात
राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी मिळणार आहे, यामध्ये आपण निश्चित राहा. या योजनेच्या माध्यमातून जी गावं वंचित होती, त्यामध्ये तुळशी असेल, परितेवाडी असेल, बावे असेल किंवा कोरडो असेल, अशा वेगवेगळ्या गावाचा समावेश निश्चितपणे या योजनेमधून त्या गावामध्ये असणारे जे पांढर तलाव आहेत ते बंद नलिकेद्वारे भरण्याचं काम निश्चितपणे उद्याच्या पुढच्या 2-4 महिन्याच्या कालखंडामध्ये ही सगळी कामं सुरू झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून आपण नेमकं विकासाला मत दिलं पाहिजे का नवा लांडग्याला मत दिलं पाहिजे, ज्याचा या तालुक्याचा कुठल्याही प्रकारचा विकासाचा संबंध नाही, ज्याला या योजनेमध्ये किती मोठी चालतात, किती हजारच्या मोठ्या याची कल्पना नाही, परंतु योजना चालू करण्यासाठी गेले 25 वर्षीय आदरणीय बबनदादा, आदरणीय रणजित बबनराव शिंदे सातत्याने या योजनेच्या दुरुस्तीच्या कामामध्ये राहून माझ्या शेतकऱ्याला या योजनेचं पाणी वेळेवर मिळालं पाहिजे, त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे ही भूमिका घेऊन विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला माहित आहे, दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सिनेमा आयोजनाची सुरुवात होते. आज जवळजवळ महिना झाला. ज्यांनी लोकांची फसवणूक केली, मतं मागवली आणि तोंड घेऊन सांगितलं जर सिनेमा आयोजनाला कर्मचाऱ्यांनी 20 लावले का आम्ही 40 देतो. अरे आपल्या अवकात तेवढी नाही. त्याचं कारण या कारखान्यातील प्रत्येक कर्मचारी एखादी वायर जरी तुटली तरी त्या ठिकाणी हे सिनेमा योजनेचे अधिकारी त्या ठिकाणी कारखान्याला पत्र देतात आणि काही क्षणामध्ये त्या खोटाला मंजुरी देण्याचं काम निश्चितपणे कारखान्याच्या माध्यमातून केलं जातं. आपल्या सर्वांना माहित आहे गेल्या 20 वर्षापासून या योजनेच्या 15 मूर्ती 11 मूर्ती सातत्याने चालतात आणि 20 वर्षामध्ये मूर्तीची कपॅसिटी कमी होऊ लागली. मोठी पाणी खेचायला कमी लागल्या आणि कमी दाबानं योजनेचं पाणी माझ्या शेतकऱ्याला मिळू लागलं. आणि म्हणून रणजित बबनराव शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की नवीन 11 मूर्तीची त्या ठिकाणी आपण नव्यानं आम्हाला मंजुरी दिली पाहिजे. जवळजवळ 3 किलोमीटर पाईपलाईन त्या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे. त्या सगळ्या कामासाठी जवळजवळ 70 ते 80 कोटीचा निधी निश्चितपणे रणजित बबनराव शिंदे यांच्या माध्यमातून या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी मिळणार आणि योजना अत्यंत ताकदीने चालणार. आणि म्हणून आपण नेमकं विकासाला मत दिलं पाहिजे. आपल्याला या ठिकाणी नम्रपणे सांगतो, मागच्या सरकारचा आपण विचार केला पाहिजे. आताच्या सरकारने आदरणीय देवेंद्रभाई फडणवीसनी नेमक्या शेतकऱ्यासाठी कोणत्या प्रकारच्या योजना आणल्या? तुम्हाला माहित आहे गेल्या 4 वर्षापूर्वी सातत्याने राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला सक्तीची वीज बिल वसुलीची मोहीम आखली. अनेकाची कनेक्शन कट होत होती, दिवसा लाईट मिळत नव्हती. परंतु या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते विधानसभेच्या पायऱ्यावर त्या ठिकाणी उपोषण करत होते आणि या भागातील सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही मोठा मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये आम्ही या भागातील शेतकऱ्याची जी लाईट कट होणारी होती ते निश्चितपणे नेते मंडळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वसुली करणार नाही अशा पद्धतीची हमी घेतली. आणि हमी घेतल्यानंतर आमच्यावरती 17 जणांवरती गेले 5 वर्ष आम्ही बार्शीच्या कोर्टामध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही तारखा घालतो. त्यामध्ये माझे 17 बंधू आहेत. आम्ही शेतकऱ्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करतो, त्याला मदत करतो. आणि मग शेतकऱ्याला पाणी आलं त्यानंतर विजेची गरज म्हणून या तालुक्यामध्ये
मग परिचय असेल, परिचय असेल, वरवडे असेल, आनंद सबस्टेशन असेल, बेंगचं सबस्टेशन असेल, पानसाळे असेल, बेंबे असेल, उपळा असेल, जी कमी क्षमतेची सबस्टेशन होती त्या सगळ्या सबस्टेशनला निश्चितपणे आदरणीय बबनदादाच्या माध्यमातून त्याची वाढीव क्षमता त्या ठिकाणी निर्माण केली. त्याला म्हणतात विकासाचं काम. पाणी आलं, ऊसाचं क्षेत्र वाढलं, पाण्याची टंचन वाढू लागली, शिरामाला चांगली चालवली, शेतकऱ्याला वीज कमी पडू लागली आणि म्हणून सगळ्या सबस्टेशनची त्या ठिकाणी वाढीव क्षमता करण्याचं काम आदरणीय दादांनी केलं. आणि म्हणून आपण काम करत असताना आपल्या सर्वांना माहित आहे गेल्या 4 महिन्यात आपण घेतले. मी आपल्याला नम्रपणे या ठिकाणी विनंती करणार आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात, विधीच्या प्रश्नाच्या संदर्भात आपली चर्चा झाली. या तालुक्यामध्ये नव्याने सबस्टेशन करण्याची घोषणा आदरणीय जयाभाऊ गोरे, रणजित बबनराव शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागून लवच्या मानावरती 2 सबस्टेशन मंजूर करून घेतली. त्या दोन्ही सबस्टेशनचं उद्घाटन मागच्या 15 दिवसामध्ये होणार होतं, परंतु आचारसंहिता लागू झाली आणि म्हणून ते उद्घाटन थोडंसं लांबतंय. परंतु या गावाचा विकासाचा, तालुक्याचा विकासाचा, भविष्याचा वेध घेत असताना तालुक्यातील सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणे विनंती करत असताना माढा तालुक्यामध्ये अनेक पाझर तलाव होते. मग ते वडाचे वाडे असेल, आरण असेल, बावे असेल, पडसाळे असेल, हे सगळे पाझर तलाव बंद पाईपलाईन नलिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरून देण्याचं काम निश्चितपणे आदरणीय बबनदादांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पूर्ण केलं. आणि म्हणून या तालुक्यातील अनेक पाझर तलाव भरल्यानंतर माझ्या शेतकऱ्याच्या शेतीला पाण्याची त्या ठिकाणी जी चणचण होती ते भरून निघल्याने तिथं बागायती क्षेत्र निश्चितपणे त्या ठिकाणी वाढत आहे. या पेढे योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून सांगणार आहे, तुळशी गाव आहे तसं लांब आहे, दुष्काळी गाव आहे. रणजित बबनराव शिंदे यांनी या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सांगितलं की आरणच्या माळापासून त्या ठिकाणी जवळजवळ 92 लाख रुपयाचा निधी बंद पाईपलाईनद्वारे तुळशीला पाणी देण्याची भूमिका घेतली आणि तो निधी मंजूर करण्याचं काम निश्चितपणे रणजित बबनराव शिंदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आम्ही छाती ठोकपणे या ठिकाणी सांगतोय. माझ्या दादावडीच्या शेतकऱ्यांची सुद्धा हेच मागणी आहे. बायरेग्याचं तळ, ते तळ जर भरलं तर दादावडी परिसर असेल, मुलींचा काय भाग असेल, त्या भागातील शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं पाणी मिळेल आणि स्वतःच्या पायावरती ऊसाचं क्षेत्र असेल, जनावरांचा दुधाचा धंदा असेल, जर धंदा चांगला तेजीत चालला तर माझा शेतकरी स्वतःच्या पायावरती निश्चितपणे या ठिकाणी उभा राहतोय. कारण आपण संत शिरोमणी सावता महाराजांच्या या परिसरामध्ये पावन झालेल्या नगरीमध्ये आपण सर्वजण राहतोय. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ असतील, आमदार बबनदादा असतील, या सगळ्या मंडळीनं आरणच्या संत शिरोमणी सावता महाराज यांच्या देवस्थानला अ वर्गाचा दर्जा देऊन 172 कोटीचा नवीन आराखडा निश्चितपणे मंजूर केला. भविष्यामध्ये आरण आणि आरणच्या परिसराचा कायापालट करण्याची भूमिका ज्या नेतृत्वाने घेतलेली असल्यामुळं आपण नेहमी विकासाला मतं दिली पाहिजे. विकास कसा करायचा हे आमदार बबनदादांनी शिकवलं, आमदार जयकुमार गोरे साहेबांनी शिकवलं, तरुण नेते रणजित बबनराव शिंदेंनी सांगितलं. पहिले आपल्याकडे सत्ता नसली तरी राज्य सरकारच्या माध्यमातून या तालुक्यातील शेवटच्या घटकाला मी देण्याची भूमिका या ठिकाणी करतोय. आणि म्हणून रणजित बबनराव शिंदे यांचं मनापासून या ठिकाणी हवाले करणार आहे. त्यामध्ये विक्रमदादा सुद्धा असतील. जवळजवळ 1500 विहिरी गेल्या 4 वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर विहिरीच्या माध्यमातून 4 लाख रुपयाचं अनुदान निश्चितपणे माढा तालुक्यातील शेतकऱ्याला
हक्काचं पाणी मिळावं म्हणून एक चांगली योजना कुठल्याही तालुक्यात जिल्ह्यामध्ये कोणी राबवली असेल तर मी त्या ठिकाणी त्याचं सुद्धा आभार व्यक्त करणार आहे. आणि म्हणून विकासाची कामं करणारा एक तरुण नेता आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून या कामाच्या माध्यमातून बबनदानी या मुलीं शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकासाठी सुद्धा फार मोठं अनुदान या ठिकाणी मंजूर केलं. मी या ठिकाणी रणजित भाईंना विनंती करणार आहे, मुलीं परिसरातील काही योजना आहेत त्या ठिकाणी MIDCची महत्वाची योजना आहे. ज्या आमदाराला आपण गेल्या निवडणुकीमध्ये अनेक खोटी आश्वासनं आपल्याला देऊन मतं घेतली, मतं मागितली, परंतु त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, आपण या मुलींच्या गृहामध्ये व बाबाची शपथ घेऊन मुलींची MIDC चोरून नेण्याचा घाट कोणी घातला होता. आपण त्या देवाच्या समोर जावं, आपली नार्को टेस्ट करावी, कारण या भागातील लोकांनी आपल्याला फसवलं, लोकांची मतं घेतली, परंतु विकासाच्या कामासाठी आपण आपली जात दाखवायचं काम निश्चितपणे केलं. आणि म्हणून नेहमी आपल्याला सांगतो, या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आणि रणजित बबनराव शिंदे यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये ठणकावून सांगितलं की MIDC मोडलिंगात होणार आणि ती झाली, पण मंजूर झाली. पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी या कामाला सुरुवात निश्चितपणे होणार आहे. आणि म्हणून रणजित भाईला विनंती करत असताना मोडलिंगच्या शहरामध्ये जवळजवळ शाळेच्या खोल्या 11 खोल्या बाहेर येत नाहीत. गेले वर्षभर विद्यार्थ्यांच्या अडचण आहे, त्या खोल्याला आपल्याला भविष्यात मंजुरी द्यायची आहे. 25-15च्या माध्यमातून या गावामध्ये फिरत असताना अनेक गल्लीबोळ आहेत, त्या ठिकाणी सुद्धा काँक्रीटची गरज आहे. गेल्या वर्षभरामध्ये रणजित दादाच्या माध्यमातून या ठिकाणी बाहेरच्या आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर केला. सगळ्या गावामध्ये रस्ते केले आणि मग सगळे विकासाचे काम आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. मुलींची नगरपंचायत आहे, पुढच्या वर्षी या गावाची लोकसंख्या अधिकची वाढत. आणि ज्या लोकांनी नेत्यांनी सांगितलं की मुलींचा नगर ग्रामपंचायतला नगरपंचायतीचा दर्जा देणार, परंतु हे गव्हाचं आवंत जेवण्याचे लोक खरं नसतं. म्हणून पुढच्या काही दिवसामध्ये या मुलीं ग्रामपंचायतीचा बोर्ड बाजूला चालवून त्या ठिकाणी नगरपंचायतचा बोर्ड झाल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी देतो. मित्रांनो, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती झाली. ही निवडणूक जिल्हा परिषदची आहे. जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याणचं खातं आहे, त्या खात्याचा कारभार मी गेले 10 वर्ष केला. या ठिकाणी बांधकाम खात्याचा कारभार आहे, महिला मंडळाचा कारभार आहे, पिण्याच्या पाण्याच्या सोय आहे. त्या सगळ्या सुविधा सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दारापर्यंत विकासाची गंगा जिल्हा परिषद तुमच्या दारापर्यंत आणल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला देतो. उद्याच्या 7 तारखेला या TV वंदना शिवाजी कांबळे, बोरोडे आणि वैशेख माळी यांच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी द्यावी. कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबावे आग्रहाच्या निलंबन विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. निश्चित तुम्ही हात दिले त्यांचा तुम्हाला साथ घालेल. यानंतर माढा तालुक्यातील तमाम जनतेच्या मनातील आमदार, जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन आमचे नेते रणजित भाई आपल्याला मार्गदर्शन करतील. वेळेअभावी सर्वांची या ठिकाणी मी माफी मागतो आणि वेळेअभावी सर्वांची नावं न घेता या कार्यक्रमासाठी आणि या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे साहेब, व्यासपीठावरील उपस्थित सर्व नेते मंडळी, सर्व सन्माननीय, ज्यांच्या प्रचारासाठी वंदनाताई शिवाजी कांबळे, तुळशी पंचायत समिती, लवळ पंचायत समितीच्या उमेदवार सोनाली दिगंबर माळी आणि मोडणीम पंचायत समितीच्या उमेदवार मंदाकिनी ताई वरवडे या तिन्ही उमेदवाराच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे सर्व मोडणीम जिल्हा परिषद गटातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी,
कार्यकर्ते, माता भगिनी आणि मोडणीम शहरातून उपस्थित असणारे आणि सर्व मतदारसंघातून उपस्थित असणारे तरुण मित्र व सर्व या मतदारसंघामधले मतदार बंधू व भगिनी, उपस्थित पत्रकार, या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि प्रचारामध्ये सातत्याने आतापर्यंत 30 वर्षामध्ये जर आपण बारकाईनं बघितलं तर फक्त आणि फक्त विकासावरती भाषण आपण ऐकतो. परंतु गेल्या 1.5 वर्षापासून परिस्थिती बदलली आणि विकासावरती कोण बोलायला तयार आहे. माझ्यावरती टीका करणे म्हणजेच माढा तालुक्याचा विकास आहे का काय असं वाटायला. आणि आपण सातत्याने आपण चाललेली विकास कामं लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. सातत्याने काय कामं करायचे, काय अडचणी सोडवायचे, काय पुढं नियोजन करायचं हे सांगण्याचा आतापर्यंत सातत्याने प्रयत्न केला. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत बघितलं असेल की आता जे समोरनं उमेदवार उभा आहेत जिल्हा परिषदेचे, त्यांचे पती परमेश्वर कुठल्या लेवलला जाऊन टीका करत होते. त्यांनी टीका केली की रणजितबाईंनी सीनामाडाच्या मोटरी नेल्या. त्यांनी टीका केली की सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीमध्ये भ्रष्टाचार झाला. मला आज या निमित्ताने सांगायचंय की ज्यांनी आरोप केला त्यांनी फक्त किती वेळा सीनामाडाची पाणीपट्टी स्वतः भरली एवढं विचार. आणि राहता राहिला प्रश्न हिशोबाचा, तर आमसभा झाली विधानसभेनंतर, त्याच्यात अनेकांनी ह्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले. इरिगेशन विभागाने चेकनी पैसे आलेल्या सगळा तपशील दिला आणि अजून जरी लागला तरी विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या वतीनं सगळा हिशोब द्यायला आम्ही तयार. कारण ही पैसे रोखीनं नाही, ही पैसे चेकनी केलेले व्यवहार, लोकांची यादी, कपात झालेली यादी. आणि त्याचं कारणच असं होतं की सीनामाडा उपसा सिंचन योजनेला आता ह्या 7-8 वर्षामध्ये जी आला 80% बिल शासन भरणार, 20% लोकांनी भरणार. पण त्याच्या आधी 10-12 वर्ष 100% बिल ही विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून आदरणीय दादा हे वसूल करून सगळ्या लोकांकडनं ऊसातनं कपात करून ही योजनेचं लाईट बिल भरत होते. 22 वर्ष ही योजना कधी लाईट बिला वाचून बंद पडली नाही. गेल्या वर्षी नियोजन चुकलं, उन्हाळ्याच्या दिवसात पाणी जर नसतं तर सगळी पिकं जळून गेली असती. नशिबाने गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये म्हणजे गेल्या मेला पाऊस चांगला झाला आणि सगळी पिकं वाचली. या वर्षी लाईट बिलासाठी ही योजना थांबली. जिल्ह्यातल्या सगळ्या योजना 10 जानेवारी पर्यंत चालू झाल्या आणि ही योजना लाईट बिल वाचून थांबली. 1 महिन्यापासून सातत्याने इरिगेशन विभागाची लोक येत होती की तुम्ही मदत केल्याशिवाय ही योजना मार्गी लागणार नाही. आणि त्यानंतर इरिगेशन विभागाची गाडी सगळीकडे फिरत होती की वसुली द्या म्हणून. गावगावच्या अनेक लोकांनी माझ्याकडे येऊन विनंती केली की ही योजनेला आपण चालवल्याशिवाय गत्यंतर नाही. ह्या वर्षी वसूल काहीच केलेला नव्हता, परंतु लाईट बिलाला मदत करणं गरजेचं आहे म्हणून 20 लाख रुपयाचा विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या वतीनं मागच्या 8 दिवसाखाली आम्ही चेक दिला. 4-5 दिवसाखाली ही योजना चालू झाली आणि उन्हाळ्याचं आवर्तन चालू करायमध्ये आता ह्या योजनेचे 4 पंप चालू झालेले. अजून थोड्या दिवसामध्ये उरलेले सगळे 9च्या 9 पंप चालू होणार. पंप काढून नेले म्हणून अफवा उठवली. ही काय 5 HP चे पंप नाहीत, हे 1500 हॉर्स पॉवरच्या 11 मोटरी. एका मोटरीला 1 ट्रक लागते बाहेर. आणि ह्यांनी काय म्हणायचं, पंप नेले काढून टाक. म्हणजे पराभव झाल्यानंतर आपण ते स्वीकार केला. लोकशाहीच्या माध्यमातून झालेला पराभव आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये
ह्या सगळ्या मंडळीनं दिशाभूल करणे आणि थापा मारण्याशिवाय दुसरं काय केलं. आपण 1.5 वर्षापूर्वी लोकसभेला आणि विधानसभेला उमेदवार निवडून दिले. या 1.5 वर्षामध्ये काय काम केलं? 1 रुपयाचं साधं कुठलं काम केलं? केवळ आणि केवळ थापा मारण्याशिवाय कुठलंही काम केलं. आणि थापा तर अशा मारल्या की तुळशीला म्हणले 6 महिन्यामध्ये पाणी येणार, माड्याला विमानतळ होणार, आता म्हणले मेंढरापूरला विमानतळ होणार. या सभेसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याचे ग्रामविकास मंत्री, मान खटावचे लोकप्रिय आमदार जयभाऊ यांचा आगमन होत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मागच्या नारळ फोडायच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आवाहन केलं की जिल्हा दूध संघामध्ये भ्रष्टाचार